मी इथे पोलीस म्हणून नाही, स्वीटीचा मित्र म्हणून आलोय. तुझ्या बहिणीने पाठवलंय मला इथे वाचवण्यासाठी तुला. सॉरी सर. आपण तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काही माणसं आहेत, मला अटक करायला घरी आले होते. मी कसा बसा वाचलोय. हो माहितीये मला. म्हणूनच तुला सुरक्षित ठिकाणी हलवलंय की नाही, इथे घेऊन त्याच्यासाठी चालूय ना. हां. आणि स्वीटी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. हे काय वेगळं सांगायचंय का तुला? नाही माहिती आहे मला. हां. आता मी जे सांगतोय ते नीट ऐकायचं. तुझी इथे राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय केली की नाही? हां. मग तू घाबरू नकोस ना. अजिबात घाबरायचं नाही. हां. तू रिलॅक्स राहा. पण मला असं इथे किती दिवस तोंड लपून राहावं लागणार आहे? नाही फार दिवस नाही, पण बाहेर परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. हां. एकतर त्या श्रावणीने सगळा घोळ केलाय. ती अगदी वरपर्यंत गेली आहे, त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी तुला पकडायला लोक येऊ शकतात. बापरे. हां पण तू घाबरू नको. रिलॅक्स राहा. करू आपण काहीतरी. मी असं करू का सर? काय राज्य सोडतो मी, गोवा दिल्ली वगैरे कुठेतरी जातो. तुम्ही सांगा. म्हणजे नाही हे बघ, हे काही करायची गरज नाही. हां. तू आधी पॅनिक होऊ नकोस रे. शांत हो. मी सांगतोय ते नीट आहे. तू हे राज्य सोडून हे गाव सोडून गेलास तरी काही फरक पडणार आहे का? तू कधी ना कधी पोलिसांच्या ताब्यात सापडशीलच ना. बरोबर ना? मग काय करणार आहेस? सांग मला, काय करणार आहेस? हे बघ, या केसमधून तुला कायमचं सुटायचं असेल ना इंद्रनील, तर एकच उपाय आहे. हां. बोला. सानिकाला ही केस मागे घ्यायला सांगायचं. ही केस मागे घेतली की खेळच संपला. आणि पुढचं जे काय असेल ते मी बघून घेतो ना. हां. ते कसं काय शक्य आहे सर? का? ती सानिका खूप चिडली माझ्यावर. ती काहीच ऐकणार नाही माझं. त्याच्यात ती श्रावणी तिला सपोर्ट करते. हो हे बघ, माझं ऐक तू. सानिका तुझं 100% ऐकेल. 100% ऐकेल. ऐक माझं. स्त्री कितीही चिडली ना तरी तिचं ज्याच्यावर पहिलं प्रेम असतं ना, त्याचा शब्द ती कधीच पडू देत नाही. आणि सानिकाचं तू पहिलं प्रेम आहेस इंद्रनील. ती तुझा शब्द कधीच पडू देणार नाही. लिहून घे. आता सानिकाला फोन लावायचा, तिच्याशी गोड बोलायचं, प्रेमाने बोलायचं, आणि कोणालाही न सांगता तुला भेटायला बोलाव. माझ्यावर विश्वास ठेव. ती तिच्या पहिल्या प्रेमाखातर तुझं नक्की ऐकेल. हां. म्हणजे तुम्ही म्हणताय तर मी फोन करतो तिला. समजा ती आली पण, तर तिला कन्व्हिन्स कसं करायचं? म्हणजे काय बोलून म्हणायचं की केस मागे घे बाई? कसं? हां. नाही, आता हेच महत्वाचं आहे. तिच्याशी या सगळ्या गोष्टी मी ज्या आता सांगितल्या त्या गोडीत बोलून घे, समजूत काढ तिची. आणि तिची एकदा समजूत पटली ना की आपण तिला एका खाजगी रुग्णालयात घेऊन जायचं, आणि मग तिथे तिचं ॲबॉर्शन करायचं. अबॉर्शन? हो, ॲबॉर्शन करायचं. एकदा का तिच्या पोटातलं मूल मेलं ना, मग खेळ संपला.